आज आपण वर्ड मधला पेज लेआउट, रेफरन्स आणि मेलिंग्स हे 3 टॅब घेणार आहे. पेज लेआउट. पेज लेआउट नॉर्मली आपण ज्यावेळेस प्रिंट वगैरे काढतो त्यावेळेस पेजचं लेआउट सेटिंग चेंज करण्यासाठी पेज लेआउटचा यूज होतो. मी आता दाखवतो तुम्हाला. हा पॅरेग्राफ आहे, तर याची मार्जिन्स आपल्याला चेंज करायची आहे. साईड मार्जिन किंवा बॉटम टॉप मार्जिन आपल्याला चेंज करायचं असेल तर इथं मार्जिन्स म्हणून हा ऑप्शन आहे. तर इथं ऑलरेडी इनबिल्ट मार्जिन्स दिलेले आहेत. नॉर्मल असेल, नॅरो किंवा मॉडरेट असे मार्जिन्स आहेत. इथं आपण चेक करून बघू की नॉर्मल मार्जिन्स आहे. नॅरो म्हणजे साईडचे जे आहेत मार्जिन ते खूप कमी होतं. आता कस्टम मार्जिन्स मध्ये इथं टॉप मार्जिन 0.5 आहे. इथं 1 केलं आपण, सगळीकडे 1 करूया. राईट मार्जिन. नॉर्मल पेज ठेवायचं आहे. अप्लाय टू होल डॉक्युमेंट, आपल्या पूर्ण डॉक्युमेंटला हे अप्लाय करायचं. इथं प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवते ही मार्जिन कशी असणार आहे ते, आणि इथं ओके करायचं. इथं चेंजेस झालेला दिसला असेल तुम्हाला, तर हा मार्जिन्स पेज लेआउटमध्ये मार्जिन्स याच्यासाठी यूज करतात. त्याच्यानंतर ओरिएंटेशन. आता हे पोर्ट्रेट आहे. आपण जर लँडस्केप केलं तर हे आडवं ओरिएंटेशन दाखवतं. आपण प्रिंटमध्ये जाऊन याचं ओरिएंटेशन चेक करू शकतो. हे ओके. आता पोर्ट्रेट मध्ये असं दिसतंय ते. हे पोर्ट्रेट मध्ये अशा प्रकारे ओरिएंटेशन आपल्याला दिसणार आहे. त्याच्यानंतर साईज. आपल्याला पेजची साईज चेंज करायची असेल तर नॉर्मली जे प्रिंटरमध्ये पेपर्स असतात आपल्याकडे ते A4 साईजचे पेपर्स असतात. तर आपल्याकडे जर लेटर असेल, लीगल, हे वेगवेगळ्या प्रकारचे साईज आहेत. त्याच्यासाठी आपण नॉर्मली A4 ही साईज यूज करतो. आता हा एक पूर्ण आपण डॉक्युमेंटमध्ये हे टाईप केलेलं आहे. तर आपल्याला हे 2 कॉलम मध्ये डिव्हाइड करायचं असेल किंवा 3 कॉलम मध्ये डिव्हाइड करायचं असेल तर इथं कॉलम म्हणून ऑप्शन आहे. इथं 1 कॉलम मध्ये आहे हे सगळं. इथं 2 केल्यानंतर 2 कॉलम मध्ये हा पॅरेग्राफ आपला डिव्हाइड होतोय. जर आपल्याला 2 पेक्षा अधिक म्हणजे 3 पॅरेग्राफ आपल्याला पाहिजे असतील तर 3 पॅरेग्राफ असंही आपण करू शकतो. आता 3 पॅरेग्राफ का झाले तर इथं तेवढा डाटा नाहीये, त्याच्यामुळे थोडंसं फक्त वरती आलेलं आहे 3 पॅरेग्राफ मध्ये. इथं कंट्रोल Z करून अंडू करतोय मी. आता आपण इथं कॉम्प्युटर, हा आपल्याला ही इन्फॉर्मेशन कॉम्प्युटरचं रिलेटेड आहे. तर पहिले हे काही पॅरेग्राफ आहेत ते कॉम्प्युटरची इन्फॉर्मेशन सांगतायत. त्याच्यानंतर खाली हार्डवेअर बद्दल आपण इथं इन्फॉर्मेशन लिहिली आहे. त्याच्यानंतर हा जो पॅरेग्राफ आहे हा सॉफ्टवेअर बद्दल इन्फॉर्मेशन आहे. तर इथं आपल्याला पेज ब्रेक करायचं आहे, म्हणजे हार्डवेअरची जी इन्फॉर्मेशन आहे ती वेगळ्या पेजवर पाहिजे असेल तर इथं आपण लास्टला कॉम्प्युटरचा जो पॅराग्राफ आहे त्याच्या लास्टच्या पॅराग्राफवरती कर्सर क्लिक करायचं आहे आणि इथं ब्रेक्स केल्यानंतर पेज ब्रेक. त्याच्यानंतर इथं पेज ब्रेक, इथं लाईन दिसत असेल तुम्हाला, हार्डवेअर हे नेक्स्ट पेज वरती आलेला आहे. त्याच्यासाठी ब्रेक्स हा ऑप्शन आपण यूज करतो. ओके. त्याच्यानंतर लाईन नंबर्स आपण इथं नन केले. आता आपल्याला कंटिन्युअस लाईन नंबर्स पाहिजे असतील, इथं प्रत्येक लाईनला जर नंबर पाहिजे असतील तर इथं प्रत्येक लाईनचे आपण नंबर पण घेऊ शकतो. इथं 33 लाईन्स आहेत इथं दाखवल्याप्रमाणे. किंवा रिस्टार्ट ईच पेज, फक्त ईच पेजला फक्त द्यायचं असेल आपल्याला तर तेही आपण ऑप्शन सिलेक्ट करू शकतो.
त्याच्यानंतर इंडेंट, इथं लेफ्ट आणि राईट इंडेंट असं दिलेलं आहे. तर ही जी साईड आहे ही लेफ्ट साईड आहे आपली. तर ह्या साईडला आपल्याला इंडेंट वाढवायचं असेल, इथं स्पेस घ्यायचं असेल जास्त, तर इथून आपण लेफ्ट इंडेंट वाढवू शकतो. किंवा राईट साईडला वाढवायचं असेल तर राईट साईडलाही आपण इंडेंट वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. ओके. आवाज येतोय का सगळ्यांना? स्क्रीन दिसते का? हॅलो. हो. ओके. चल. तर इंडेंट याच्यासाठी म्हणजे लेफ्ट आणि राईट जो स्पेस आहे, जर आपल्याला जास्त स्पेस सोडायचा असेल त्याच्यासाठी इंडेंट आपण लेफ्ट आणि राईट करू शकतो. तो ऑप्शन यूज करू शकतो. त्याच्यानंतर स्पेसिंग. आता इथं बिफोर आणि आफ्टर इथं स्पेसिंग दिलेलं आहे. इथं कॉम्प्युटर याला आपण ही हेडिंग आहे, त्यासाठी हेडिंग स्टाईल आपण आधी अप्लाय करू. ओके. हे 2 टॉपिक आहेत आपले, तर याच्यामध्ये आपल्याला स्पेसिंग पाहिजे आहे. त्याच्यासाठी आपण बिफोर जर आपल्याला त्याच्या इथं आधी जर स्पेसिंग पाहिजे असेल तर इथं 5 पीटीच्या जागी 12 पीटी 18 पीटी म्हणजे प्रिव्हियस ते जे आहे साईज तिथं आपण कमी करू शकतो, वाढवू शकतो किंवा असं कमीही करू शकतो. 0 म्हणजे पूर्ण कॉम्प्युटर जिथे आपलं टायटल आहे त्याला पूर्ण चिटकून तो पॅराग्राफ असणार आहे. आणि आफ्टर पाहिजे असेल तर इथं आफ्टर आपण प्रत्येक पॅराग्राफ जो आहे, पॅराग्राफ नंतर ती जी स्पेसिंग आहे ते आपल्या इथं वाढत आहे. आता इथं पोझिशन आहे, पोझिशनसाठी आपल्याला एक पिक्चर इन्सर्ट करावं लागेल. इन्सर्ट.
पिक्चर आपण इन्सर्ट केलेला आहे. मग या पिक्चरची पोझिशन आपल्याला पॅराग्राफमध्ये कुठे पाहिजे डॉक्युमेंटमध्ये ती इथं दाखवत आहे. इथं पोझिशन इन टॉप लेफ्ट विथ स्क्वेअर राईट स्क्वेअर टेक्स्ट रॅपिंग हे ऑप्शन आहे, किंवा सेकंड ऑप्शन असं आहे पोझिशन इन टॉप सेंटर विथ स्क्वेअर टेक्स्ट रॅपिंग. म्हणजे वेगवेगळे इथं ऑप्शन्स दिलेले आहेत. आपल्याला ज्या साईडला पाहिजे, जिथं पाहिजे डॉक्युमेंटवरती, तिथं आपण इन्सर्ट करू शकतो. तर आपण इथं फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करू, टॉप लेफ्ट विथ स्क्वेअर टेक्स्ट रॅपिंग. इथं रॅप टेक्स्ट म्हणून आहे. रॅप टेक्स्ट आपल्याला जे आहे ते जी इमेज आपण इन्सर्ट केली आहे त्या इमेजच्या साईडला पाहिजे आपल्याला टेक्स्ट का कुठे पाहिजे, त्याच्यासाठी आपण रॅप टेक्स्ट इथं ऑप्शन आहे तो यूज करतो. इथं टाईट हा ऑप्शन ठेवू, म्हणजे इमेजच्या बरोबर राईट साईडला आपल्याला इथं टेक्स्ट घेता येईल. इथं ब्रिंग फॉरवर्ड हा ऑप्शन शेप्स साठी असतो. आता हा शेप आपण इन्सर्ट केलाय, पण डॉक्युमेंट पूर्ण आपलं शेपच्या बॅक साईडला गेलेलं आहे. तर फ्रंट साईडला आणण्यासाठी इथं जो ऑप्शन आहे ब्रिंग फॉरवर्ड, त्याच्यामध्ये ब्रिंग इन फ्रंट ऑफ टेक्स्ट असं आहे, पण आपल्याला सेंड बिहाइंड टेक्स्ट करायचं आहे. सेंड बिहाइंड टेक्स्ट केल्यानंतर तो जो शेप आहे तो टेक्स्टच्या मागे जाणार आहे आणि त्याच्यावरती टेक्स्ट आपलं येणार आहे. त्याच्यानंतर रेफरन्स टॅब आहे. रेफरन्स टॅबमध्ये आपण ज्यावेळेस एखादी बुक लिहितो किंवा काही आपल्याला टाईप केलं असेल डॉक्युमेंट आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे हेडिंग्स दिलेत, त्याच्यासाठी रेफरन्स टॅब मेनली यूज केला जातो. आधी रेफरन्स टॅब यूज करताना आपल्याला जे हेडिंग्स आहेत त्याला हेडिंग होममध्ये जाऊन हेडिंग हा फॉर्मॅट जो आहे फॉन्ट तो इन्सर्ट आधी करावा लागतो. तो इथे 3 आहेत. मी अजून एक्स्ट्रा टॅब घेतो, इथं पॅराग्राफ इन्सर्ट करतोय. तर इथं आपण हेडिंग्स वगैरे दिलेले आहेत. आता हे आपल्याला एक स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये पाहिजे, तर इथं रेफरन्सेसमध्ये टेबल ऑफ कंटेंट दिला आहे. आपण आता एक टेबल बनवायचं आहे या डॉक्युमेंटमध्ये. इथे वेगवेगळे टाइप्स दिलेले आहेत. फर्स्ट टाइप आपण घेऊया हेडिंग. तर आपला कंटेंट जो आहे तो इथं आलेला आहे. कंटेंट मध्ये कॉम्प्युटर ही आपली फर्स्ट पेज होतं त्याच्यावरती कॉम्प्युटर ही हेडिंग आहे. ती कुठल्या पेजवर आहे? फर्स्ट पेजवर आहे. हार्डवेअर ही कुठल्या आहे? फर्स्ट पेज. सॉफ्टवेअर पण फर्स्ट आणि इंटरनेट आणि माऊस या 2 सेकंड पेजवर आहे, असं या कंटेंट टेबल ऑफ कंटेंट मध्ये दाखवलेलं आहे. तसं वेगवेगळे टाईपचे टेबल ऑफ कंटेंट आहे. इथं अपडेट टेबल आहे. जर हार्डवेअरच्या जागी आपण किंवा सॉफ्टवेअरच्या जागी नोटपॅड असं एक आपण नवीन हेडिंग टाकलं, पण इथं खाली आपल्याला दिसत नाहीये. खाली आपल्याला इथं अजून सॉफ्टवेअर हेच हेडिंग दिसतंय. मग ते जर चेंज करायचं असेल तर त्याच्यासाठी इथं अपडेट टेबल म्हणून आहे. इथं अपडेट टेबल केल्यानंतर इथं नोटपॅड दिसत आहे तुम्हाला.
त्याच्यानंतर इन्सर्ट फुटनोट आणि इन्सर्ट एंड नोट हे दोन ऑप्शन दिलेले आहेत. इन्सर्ट फुटनोट म्हणजे एका पेजवरती आपल्याला लास्टला कॉम्प्युटर असेल किंवा हार्डवेअर हे जे आपण टॉपिक लिहिले आहेत त्याच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन थोडीफार डिस्क्रिप्शन द्यायचं असेल त्याच्यासाठी इन्सर्ट फुटनोट करतो आपण. इथं पेजच्या लास्टला आपलं कर्सर होता म्हणून इथं आलाय. इथं फर्स्ट पेजवर आपल्याला इथं फर्स्ट काय आहे कॉम्प्युटर त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर ते आपण इथं टाकू शकतो. नंतर इन्सर्ट एंड नोट आहे. एंड नोट म्हणजे लास्ट पेजच्या एकदम लास्ट मध्ये काही इन्फॉर्मेशन पूर्ण डॉक्युमेंट बद्दल इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर त्याच्यासाठी आपण इन्सर्ट एंड नोट करतो. इथे एक आपण फुटनोट यूज केलंय. आता याच्यानंतर जर मोठं डॉक्युमेंट असेल तर नेक्स्ट फुटनोट कुठे ते आपल्याला बघायचं असेल तर इथे नेक्स्ट फुटनोटवर क्लिक केल्यानंतर आपण खाली जातो ते फुटनोट डिव्हाइसेस इथं म्हणजे इथं सेकंड फुटनोट दिलेली आहे असं तिथं दाखवतो. आणि तिसरी आपण इथे एक फुटनोट दिलेली ही एक फुटनोट दाखवतो. म्हणजे नेक्स्ट फुटनोट जर जास्त मोठं डॉक्युमेंट असेल तिथं आपल्याला फुटनोट्स कुठे दिलेत काय दिलेत ते चेक करायचं असेल तर तो ऑप्शन आपण यूज करतो. त्याच्यानंतर इन्सर्ट सिच्युएशन म्हणून आहे. इथे ऍड न्यू सोर्स म्हणून दिलेलं आहे. टाइप ऑफ सोर्स आपण बुक लिहितोय काय त्याचं आपल्याला द्यायचं असेल इन्फॉर्मेशन तर ती इथे इन्फॉर्मेशन आपण टाकू शकतो. डिफॉल्ट लँग्वेज आपण इंग्लिश आहे ऑलरेडी इंग्लिश लँग्वेज. ऑथर आता ऑथर XYZ काहीतरी आपण ऑथरचं नाव टाकूया. इयर 2021. इथे लगेच आपण जी इन्फॉर्मेशन टाकली आहे ती ऑथर बद्दल जी इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची असेल तर इथं इन्फॉर्मेशन ती येते लगेच. त्याच्यानंतर मेलिंग्स हा ऑप्शन आहे. मेलिंग्स आपण नॉर्मली एका कंपनीमध्ये किंवा फायनान्शियल कंपनीमध्ये कुठल्या एक जॉब करत असेल त्यावेळेस आपल्याला मेलिंग्सचा जास्त यूज करता येतो.
स्टार्टिंगला एनव्हलप्स आहे. ज्यावेळेस आपण लेटर सेंड करतो कुठल्या कंपनीला, तर एनव्हलप आपल्याला क्रिएट करावे लागतात. तर इथं डिलिव्हरी ॲड्रेस काय आहे, आपल्याला कोणासाठी द्यायचंय ते, कुठे पाठवायचं त्याच्यासाठी इथं ॲड्रेस लिहायचा. रिटर्न ॲड्रेस म्हणजे कुठून आपण पाठवतोय, अल्फाबाईट कॉम्प्युटर्स असा ॲड्रेस आला इथं. ऍड टू डॉक्युमेंट केल्यानंतर इथे इन्व्हलप आपल्या इथं तयार झालेलं दिसतंय. इथं अजून काही इन्फॉर्मेशन आपल्याला टाकायची असेल इथे इन्फॉर्मेशन असून आपण टाकू शकतो. त्याच्यानंतर लेबल्स हा ऑप्शन आहे तिथं. तुम्ही पोस्ट कार्ड वगैरे बघितलं असेल, त्याच्यावरती आपलं नाव, ऍड्रेस वगैरे जे असतं ते लेबल्स मधून आपण इथं टाईप करून इथं टाकतो. इथं हे जे लेबल्स आहे एकापेक्षा जास्त असतील तरी आपण इथं टाईप करू शकतो. ते नेक्स्ट ऑप्शन मध्ये सांगतो मी तुम्हाला. स्टार्ट मेल मध्ये लेटर्स हे वरील जे ऑप्शन आहेत तेच ऑप्शन स्टार्ट मेल मर्ज मध्ये आहेत. आता आपल्याला लेबल्स वगैरे आहे, तर कोणाकोणाला आपले एकापेक्षा जास्त स्टुडंट्स असतील किंवा कंपनी एम्प्लॉय असतील, त्यांना जर लेबल्स आपल्याला लेबल्स टाईप करून त्यांना ते सेंड करायचं असेल तर इथे त्यांचं टायटल असेल किंवा इथे फर्स्ट नेम, कुठल्या कंपनीमध्ये पाठवायचंय ते कंपनीचं नाव, ऍड्रेस, बरेचसे ऑप्शन तुम्ही ऍड पण करू शकता. अजून न्यू एंट्री, अजून एकापेक्षा जास्त असेल तर न्यू एंट्री म्हणून इथं करता येते. तर कस्टमाइज कॉलम्स मध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला टायटल पाहिजे, फर्स्ट नेम, लास्ट नेम पाहिजे, ऍड्रेस वन लाईन मध्येच पाहिजे फक्त, सेकंड लाईन आपल्याला नको आहे. तर इथं सिलेक्ट करून इथं डिलीट पण करू शकतो आपण. त्याच्यानंतर सिटी पाहिजे, इथं झिप कोड आहे त्याला रिनेम करून पिन कोड आपल्याला असं टाईप करायचं असेल. इथं पिन कोड आलेला आहे. कंट्री और रिजन हे ठीक आहे. फोन नंबर वगैरे आपल्याला गरजा नाही पाहिजे असं त्याला डिलीट करायचा, किंवा ईमेल ऍड्रेस नको असेल आपल्याला तर तोही आपण इथून डिलीट करू शकतो. आता इथं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम फक्त दिलेलं आहे, तर इथं फादर नेम वगैरे आपल्याला ऍड करायचं असेल तर इथं ऍड ऑप्शनचा यूज करून ऍड झालेलं आहे फादर नेम. फादर नेम इथं मिडल नेम असतं म्हणून वरती मूव्ह अप करून हे करू शकतो आपण. त्याच्यानंतर ओके. तर हे आपल्याला लगेच दिसणार नाही, ते इन्सर्ट इथं मर्ज फील्ड मध्ये जाऊन इन्सर्ट केल्यानंतर ते आपल्याला दिसणार आहे. आपल्याला काय काय इन्सर्ट करायचंय इथं ऑप्शन आहे, टायटल, फर्स्ट नेम, हे कुठले इन्सर्ट करायचे नंतर. इथं आता फर्स्ट नेम इन्सर्ट करायचंय, त्याच्यानंतर खाली इथं वरती टायटल एक करायचं आपल्याला.
आता इथं लिस्ट आपण जे दोनच टाईप केले ते लिस्ट आलेले आहे. मग दोघांना सेंड करायचं नाही किंवा एकालाच सेंड करायचं असेल तर हे एक अनचेक करायचं आहे. ठीक आहे. हा, कुठल्या आपल्या ज्यांना सेंड करायचं डॉक्युमेंट त्यांचं सिलेक्ट करायचं. आपल्याला फक्त एकाच व्यक्तीला सेंड करायचं असेल तर एकच सिलेक्ट करून ओके करायचं आहे. ओके, हे आपण स्टार्टिंगला जे टाईप केलं होतं ते इन्सर्ट केल्यानंतर इथे येत आहे फाइंड रिसिपिएंट. आपल्याला कुठं फाइंड करायचं असेल तर XYZ हे नेम होतं आपलं ह्याचं फाइंड, तर ते ऑलरेडी आहे. हे सगळं करण्यासाठी आपण एक्सेल मध्ये तर हे सगळे इन्फॉर्मेशन असावी लागते. त्यावेळेस इथं ते इन्फॉर्मेशन आपल्याला दिसते. इथं आपण 1-2च केले त्याच्यामुळे ते पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला इथं दिसत नाही. इथं फिनिश अँड मर्ज मध्ये प्रिंट डॉक्युमेंट म्हणून आहे. तर आपल्याला ऑल किंवा करंट रेकॉर्ड फक्त जे आहे एक तेवढंच फक्त करंट रेकॉर्ड आपल्याला प्रिंट करायचं आहे. त्याच्यासाठी 1 फक्त ओके. पेजेस किती पाहिजेत वगैरे ते प्रिंटिंग साठी हे डिटेल्स आहेत. बंद करा. बंद करला. इथं सेंड ईमेल मेसेज म्हणून आहे. तर हा जो आपण डॉक्युमेंट तयार केलेला किंवा हे जी आपण मेल तयार केलेली आहे तर हे सेंड करायचं असेल कोणाला इथं सेंड ईमेल मेसेज म्हणून आहे. मग इथं टू XYZ पर्सन असेल तर तिथं आपण फर्स्ट नेम लास्ट नेम काय असेल त्यांचं टाकायचं. सब्जेक्ट लाईन काय टाकायचं असेल स्पेसिफिक ते आपण टाकू शकतो आणि इथून आपण सेंड करू शकतो त्यांना. आपण काही सिलेक्ट केलं नाही त्याच्यामुळे इथं सेंड होणार नाहीये सध्या ते. इथे एकच आपल्या डॉक्युमेंट मध्ये हे नाही. स्टेप सांगायला पाहिजे होतं तुम्ही करून नाही. क्लिक झालं. जातात नाही.
आता इथं ग्रीटिंग लाईन हा ऑप्शन आहे. ग्रीटिंग लाईन मध्ये आपण ज्याला सेंड करतो त्याला डिअर द्यायचं आहे किंवा टू द्यायचं आहे. इथे एक्झाम्पल आहेत बरेचसे. मिस्टर अँड मिसेस द्यायचं आहे, कोमा पाहिजे का कोलन, डिअर सर और मॅडम, तिथं ऑप्शन दिलेले आहेत. ओके, इथं डिअर ते ऍड झालेलं आहे आपलं. समजलंय का हे तुम्हाला? हो.